ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील श्री साई मंदिराचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सायंकाळी साई पालखी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मोठ्या संख्येने भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते। श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक माजी नगरसेवक संजय देवराम भोईर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यामध्ये शिर्डी साईबाबांच्या मूळ चर्मपादुका मंदिरामध्ये 30 एप्रिल व 1 मे रोजी दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या होत्या। तसेच साई चरित्र पारायण, शिवभक्ती याग तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी बाळकुंभ परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेनेचे विकेश भोईर यांच्यासह बाळकुंभवासीय ठाणेकर साईभक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोल ताशे, ब्रास बँड, पथक, डीजेच्या तालावर थिरकणारे साई भक्त तसेच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते अघोरी नृत्य। हे नृत्य पाहण्याकरिता नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत होते। यावेळी बाळकुंभ परिसरामध्ये एका भव्य जत्रेचंही आयोजन करण्यात आले होते। तर या सुरू असलेल्या उत्सवामध्ये साईबाबांचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश उर्फ बाळा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे इत्यादींसह ठाणे शहरातील विविध ठिकाणांवरून नागरिक दर्शनासाठी येथे आले होते। यावर्षी 25 वर्ष वर्धापन दिन 16 तारखेने आपण साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने आपण साजरा करत आहोत आणि 25व्या वर्षामध्ये एक मोठ्या तारखेने शिर्डी संस्थानच्या वतीने जे मुख्य पादुका जे मूल पादुका जे आहेत मूल पादुका जे आहेत त्या शिर्डी संस्थानच्या तारखेने आपल्याकडे बाळकुंभच्या तारखेने आलेले आहेत। आम्ही आमचं सौभाग्य या ठिकाणी समजतो की गेल्या 30 वर्षानंतर ठाणे आणि मुंबईमध्ये प्रथमच साईबाबा संस्थानच्या ज्या मूळ चर्म पादुका ज्या आहेत त्या पादुका दर्शनासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दर्शनासाठी आले असताना लोकांना सर्व भाविक त्या ठिकाणी जर आपण बघितलं असेल 25 वर्ष त्या ठिकाणी आपण साजरा करतो आणि भरगतचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत। या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला एक मोठं बाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे